Hello, Namaste students. Welcome in this video of class 8 Mathematics Scholarship. Today we are going to see practice set 1.2 number work. Question number 1. In the number 53.436, how many times is the place value of the digit 3 to the right of the digit 4 to that of the digit 3 to the left of the digit 4? प्रश्न नीट समजून घ्या. हा जो नंबर दिलाय 53.436 त्यांनी असं विचारलंय की राईट साइडला जो 3 आहे इथे दोन वेळा 3 राईट साइडचा जो 3 आहे त्याची प्लेस व्हॅल्यू लेफ्ट साइडच्या 3 च्या प्लेस व्हॅल्यूच्या किती टाइम्स आहेत, हाऊ मेनी टाइम्स आहेत. मग ते आपण आता या पद्धतीने आपण इक्वेशन तयार केलंय. प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ऑन द लेफ्ट साइड मल्टिप्लाइड बाय हाऊ मेनी टाइम्स इज इक्वल टू प्लेस व्हॅल्यू ऑफ प्लेस व्हॅल्यू ऑफ द 3 at the right side. 3 multiplied by how many times is equal to 0.03. मग हे जे एम्प्टी बॉक्स याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. मग हे मल्टिप्लाय बाय 3 आहे इकडची लेफ्ट साइडची, ते इकडे जाताना डिवायडेड बाय झाले. मग काय एम्प्टी बॉक्सची किंमत किती येईल 0.03 अपॉन 3. 3 1 जार 3 0.01. 0.01 म्हणजेच 1 अपॉन 100 हे उत्तर येतं आणि 1 अपॉन 100 हा ऑप्शन नंबर 2 आहे. समजलंय. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2 बघा. इन द नंबर, आता हा नंबर बघा 5 स्टार 4 3 6 स्टार 2 हा 7 डिजिट नंबर आहे. तर सेम डिजिट ऑकर्स इन प्लेस ऑफ स्टार. हे जे दोन स्टार दिसतात नाही इथे एकच डिजिट आहे कुठला तरी. द डिफरन्स बिटवीन देअर प्लेस व्हॅल्यूज इज 6,99,930. विच डिजिट इज इन द प्लेस ऑफ स्टार. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा की इथे हा गिव्हन नंबर दिलाय. हा गिव्हन नंबर हे स्टार तुम्हाला दोन ठिकाणी दिसत आहेत आणि ह्या दोन स्टारच्या ज्या दोन वेगवेगळ्या प्लेस व्हॅल्यूज आहेत त्यातला डिफरन्स किती येणार आहे 6,99,930. हा बघा डिफरन्स इथे लिहिलाय. आणि हा जो इथला स्टार आहे याची प्लेस हा लॅक्स प्लेस मध्ये 10 लॅक्स प्लेस मध्ये इथला नीट बघा युनिट्स प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड्स प्लेस, थाउजंड्स प्लेस, 10,000 प्लेस अँड लॅक्स प्लेस. हा स्टार हा लॅक्स प्लेस मधला आहे. मग त्याची प्लेस व्हॅल्यू स्टार इंटू 1 लाख मायनस हा स्टार टेन्स प्लेस मध्ये स्टार इंटू 10. आता स्टार आपण कॉमन घेतला 1 लाख मायनस 10. 1 लाख मायनस 10 काय येतात 99,990. ओके. आणि आता स्टारची व्हॅल्यू काढायची. मग हा जो नंबर आहे 99,990 यांनी इकडे जाऊन डिवाइड करावं लागेल. आणि हे जर डिव्हिजन आपण केलं तर तुम्हाला अंदाज येऊ शकतो की ती उत्तर किती येईल 7 येईल. म्हणजे 9,999 ला जर 7 ने मल्टिप्लाय केलं तर 69,993 येतात. म्हणजे हे डिव्हिजन किती येईल 7 येईल. आता तुम्हाला एक आयडिया समजून ठेवतो. इथे हा जो डिफरन्स असतो ना या डिफरन्स मध्ये इकडचं युनिट इकडचा डिजिट पाहायचा तो 6 आहे. त्याच्यामुळे हा डिजिट 7 येण्याची शक्यता असते. पण एकदा ते टेस्ट करून पाहायचं आपण. ओके. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज द रिमाइंडर. आता आपल्याला रिमाइंडर काढायचं. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ऍट द लॅक्स प्लेस इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ऍट द लॅक्स प्लेस इन द स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म बाय युझिंग ऑल द डिजिट्स 0, 2 and 5. हे जे 3 डिजिट्स दिलेत हे 3 डिजिट आपल्याला वापरायचे आहेत. हे बघा मग गिव्हन डिजिट्स काय आहेत 0, 2 and 5. आणि हे 3 डिजिट वापरून आपल्याला स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर बनवायचा आहे. कळलं. आता हे तर डिजिट किती आहेत 3च डिजिट आहे. त्यातला सुद्धा हा 0 आपण सगळ्यात लेफ्ट पोझिशनला नाही येऊ शकत. कारण 0 जो लेफ्ट पोझिशनला घेतला तर तो जो नंबर बनेल तो 5 डिजिट नंबर बनेल. म्हणून आपण 0 लेफ्ट मोस्ट पोझिशनला नाही घेतलेला. म्हणून आपण 2 घेतला स्मॉलेस्ट नंबर. आणि या तिघांमधला ग्रेटेस्ट आपण राईट साइडला घेतलाय. आता 2 डिजिट झाले आणि 6 डिजिट नंबर बनवण्यासाठी आपण हा जो 0 आहे हा या ठिकाणी मध्ये 4 वेळा लिहिला. म्हणजे हा नंबर बनलाय आपल्याला एक्सपेक्टेड नंबर हा आहे. आता याची लॅक्स प्लेस कोणती आहे 2 आहे बघा. 2 लॅक्स प्लेस मध्ये कोणता डिजिट आहे 2. आता या 2 या डिजिटची फेस व्हॅल्यू म्हणजे दिसणारी किंमत किती आहे 2 आहे. आणि या लॅक्स प्लेस असल्यामुळे याची प्लेस व्हॅल्यू किती आहे 2 लाख आहे. आणि या 2 प्लेस व्हॅल्यूज मधला आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. म्हणजेच 2 लाख मायनस 2 1,99,998. आलं लक्षात. म्हणजे ऑप्शन नंबर 1 येईल. यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 5. फाइंड द रिमाइंडर व्हेन द स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर is subtracted from the greatest 6 digit number. आता आपल्याला स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर पाहिजे. आता स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर 1 लाख आहे पण आपल्याला ऑड पाहिजे. ऑड म्हणजे विषम संख्या. मग त्याच्यात एक ऍड करावं लागेल. म्हणजे 1 लाख and 1 हा स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर आहे. आणि ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर कोणता आहे
ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर 9 6 लिहून टाकायचे, म्हणजेच काय 9,99,999 आणि आपल्याला काय विचारलं त्यांनी की त्यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला आणि मग त्याचा रिमाइंडर म्हणजे या दोघांचं सबट्रॅक्शन काय कसं करता येईल. तर हे जे आहे ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर त्याच्यातून आपल्याला स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर सबट्रॅक्ट करायचं आहे बघा. आणि ते सबट्रॅक्शन किती आलंय मग 8,99,998 आलं लक्षात. या पद्धतीने तुम्ही ऑप्शन निवडायचं आहे. ओके. आता क्वेश्चन नंबर 6 बघा. व्हॉट आर द नंबर्स हुज डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग नोन ॲज. आता इथे महत्वाचं थोडं एक्सप्लेनेशन मी देतोय, काळजीपूर्वक बघा. जे नंबर्स नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग असतात त्यांना आपण रॅशनल नंबर्स म्हणतो. पुन्हा एकदा सांगतोय, जे नंबर्स नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग असतात ना त्यांना आपण काय म्हणतो रॅशनल नंबर्स. आणि सॉरी नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असतात त्यांना आपण म्हणतो इरॅशनल नंबर्स. आय एम सॉरी, नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंगला आपण काय म्हणतो इरॅशनल नंबर. आणि हे इरॅशनल नंबर हे रिअल नंबर असतातच. विद्यार्थी मित्रांनो मी थोडंसं एक एक्सप्लेनेशन सांगतोय ते नीट ऐका. जे नंबर्स आपण a upon b या फॉर्म मध्ये लिहू शकतो, a upon b where a is an integer and b is also an non-zero integer, then that number is called as rational number. ओके. आणि इरॅशनल नंबर कोणते तर जे नॉन टर्मिनेटिंग असतात म्हणजे ते त्यांचा जो डेसिमल फॉर्म असतो तो कधीही संपत नाही, टर्मिनेट होत नाही आणि नॉन रिकरिंग असतात. नॉन रिकरिंग म्हणजे ते रिपिटेशन होत नाही, डेसिमल पॉईंट नंतरचा जो असतो भाग त्याचं रिपिटेशन कुठेही होत नाही, त्यांना आपण म्हणतो इरॅशनल नंबर. आणि एक लक्षात ठेवा की रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स हे जे दोन सेट आहेत ते दोन्ही रिअल नंबरचे सेट्स आहेत. त्याच्यामुळे जे नंबर नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग आहेत ते इरॅशनल असणारच आहे, पण ते कसे असणार आहे रिअल नंबर्स सुद्धा असणार आहे. आणि आपल्याला दोन ऑप्शन्स या ठिकाणी निवडायचे, 2 अल्टरनेटिव्ह म्हणजे अल्टरनेटिव्ह 2 अँड अल्टरनेटिव्ह 3 हे बरोबर येणार आहेत. समजलंय. लक्षात ठेवा नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग नंबर्स कसे असतात इरॅशनल नंबर्स. आणि इरॅशनल नंबर्स हे सुद्धा रिअल नंबर्स असतात आणि रॅशनल नंबर्स हे सुद्धा रिअल नंबर्स असतात. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी करेक्ट आहे. आता क्वेश्चन नंबर 7 बघा. व्हॉट आर रिअल नंबर्स. आत्ताच आपण पाहिलं व्हॉट आर रिअल नंबर्स. इथे जे ऑप्शन्स दिलेत त्याच्यामध्ये बघा इथे ऑप्शन नंबर 3 आता तुम्हाला लगेच कळेल. द कलेक्शन ऑफ रॅशनल नंबर्स सॉरी द ऑप्शन नंबर 4 द कलेक्शन ऑफ रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. कलेक्शन ऑफ रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स ते काय असणार आहेत रिअल नंबर्स असणार आहेत. हे लक्षात ठेवा. येते लक्षात. आता हे जे पहिलं आहे कलेक्शन ऑफ इंटिजर्स अँड फ्रॅक्शनल नंबर्स. इंटिजर्स आणि फ्रॅक्शन्स हे मिळून कोण बनतात रॅशनल नंबर्स बनतात. येते लक्षात. रॅशनल नंबर्स अँड इंटिजर्स इथे जे कलेक्शन असतं ऍक्च्युअली रॅशनल नंबर या सेटचाच एक सब पार्ट असतो इंटिजर. हे इंटिजर आपण नंबर लाईनवर पाहिलेले असतात. 0च्या राईट साईडला +1 +2 +3 आणि 0च्या लेफ्ट साईडला -1 -2 -3 या पद्धतीची नंबर लाईन तुम्ही पाहिली ते असतात इंटिजर्स. कलेक्शन ऑफ रॅशनल नंबर्स अँड फ्रॅक्शनल नंबर्स. आता ऍक्च्युअली रॅशनल नंबर्स जे आहेत ना या रॅशनल नंबर्स मध्ये इंटिजर्स पण येतात आणि फ्रॅक्शन्स पण येतात. हे लक्षात ठेवा तुम्ही. पण रिअल नंबर्स कोणते की रिअल नंबर्स हे असं कलेक्शन असतं की त्याच्यात रॅशनल नंबर्स पण येतात आणि इरॅशनल नंबर्स पण येतात. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर येणार आहे 4. ओके. आता एक्झाम्पल नंबर क्वेश्चन नंबर 8 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इरॅशनल नंबर. आता इरॅशनल नंबर शोधायचा आहे आपल्याला. आता -27/5 या नंबरकडे बघा तुम्ही. तर इथे हा जो 27 आहे जे तुम्ही -27 घेतला की तो इंटिजर आहे आणि डिनॉमिनेटर 5 हा नॉन झिरो इंटिजर आहे. त्याच्यामुळे हा नंबर काय येणार आहे रॅशनल येणार आहे. हे लक्षात ठेवा. रॅशनल नंबरची डेफिनेशन न्यूमरेटर इज एन इंटिजर अँड डिनॉमिनेटर इज नॉन झिरो इंटिजर. हे लक्षात ठेवा. म्हणजे हा कोण येणार आहे रॅशनल येणार आहे, हा इरॅशनल येणार नाही. नंतर आपण 3 नंबरचा ऑप्शन बघू. स्क्वेअर रूट ऑफ 25 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. त्याचं जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं तर उत्तर 5 येतं. 5 इंटिजर आणि तो रॅशनल आहे म्हणजे हा पण इरॅशनल येणार नाही. नंतर हा बघा 10 पॉईंट रिकरिंग 0.5. आता रिकरिंग आहे हा नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग. मगाशीच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग जे असतात ते रॅशनल नंबर्स असतात म्हणजे हा सुद्धा इरॅशनल नाहीये. मग आता ऑप्शन नंबर 2 बघा. याच्यात स्क्वेअर रूट ऑफ 5 ऍक्च्युअली 5 हा परफेक्ट स्क्वेअर नाही. अशी कोणती संख्या आहे का की जिचा स्क्वेअर 5 आहे इंटिजर नाही. 5चं जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं तर ते 2 पॉईंट समथिंग येईल आणि ते कसं येणार आहे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग येणार आहे.
स्क्वेअर रूट ऑफ 5 काय येणार आहे? नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 5 हा आहे इरॅशनल नंबर. आले तुमच्या लक्षात? म्हणजे इथे येईल ऑप्शन नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. हा व्हिडिओ वाटल्यास पुन्हा बघा. मध्ये तुम्ही व्हिडिओ थोडा पॉज केला तरी चालेल, स्पीड कमी केला तरी चालेल, पण व्यवस्थित सगळे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ आवडला असल्यास अवश्य लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि पुढचे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही ही चॅनल सबस्क्राईब करा. ओके, बाय.